शुक्रवारी झालतं सर, शुक्रवारी बोलले होते मी मुलीला माझ्या 7:30 वाजता कॉल केली तिनं. थोड्या वेळच बोलली. मम्मी म्हणली रविवारी टाइम हाय म्हणली, आमच्या उदयगिरीचा वेळ हाय. आणि त्या दिवशी मी रविवारी फोन लावते तुम्हाला, तुला मम्मीला पप्पाला बोलवते. ते मॅडमने सांगितले नाही, गेटला उभा केली, इथं या म्हणली. तिथून इथं आलाव. मला वाटलं आयसीयू मध्ये आहे काय की म्हणून आम्ही पळालाव. तर म्हणली इकडे या. म्हणलं मॅडम काय अनुष्का, अनुष्का काय, क्या बताऊं मैं आपकी अनुष्का को, क्या बताऊं मैं आपकी अनुष्का को. काय झालंय म्हणलं मॅडम, माझ्या बाळाला काय झालंय. आपकी बेटीने सुसाईड केली आहे म्हणाले. एवढं बाळ कसं करल, मांडी घालून बसा येत नाही तिथं, कसं फास लावून घेईल. टॉवेल ना 50 रुपयाचं टॉवेल, मोठं टॉवेल सध्या नाही, ते 50 रुपयाचं टॉवेल आहे. टॉवेल न घर पास केला म्हणते, सुसाईड केलं म्हणते. मला काल बोलली म्हणते, जेवली म्हणते, खाल्ली पिल्ली म्हणते. मी मला रात को आप थी वहाँ नहीं मैडम, बाहर थी हम, देर रात तक सोए. उठलो आणि अनुष्का असं बसली, अनुष्का अशी बसली. आम्ही बोललो, आम्ही तुमचा विचार केलो ना, आम्ही सोडलो डायरेक्ट. डायरेक्ट आणून इथं टाकलं. माझ्या बाळाला उपचार नाही, तपासणी नाही, त्याला काय केलं नाही, डायरेक्ट इथं आणून कसं काय टाकलं मुर्दा घरमध्ये. मला न्याय पाहिजे, माझ्या बाळाचा मला न्याय पाहिजे. मी त्यांना 4 वेळेस फोन करून विचारलो नेमकं काय प्रकरण आहे मला सांगा. त्याने मला कसलीच माहिती दिली नाही. तुम्ही आधी इथं या, नंतर आम्ही सांगतो म्हणले. इथं आल्यावर आम्ही त्या मॅडमची बोलणं केलं तर त्या मॅडमने म्हणले अनुष्काने असं तुमच्या गळपास घेऊन आत्महत्या केलेली आहे आणि तिला PM रूम मध्ये इथं दवाखान्यात टाकलेलं आहे. आम्हाला ते प्रेत बी त्यांनी दाखवलं नाही ना, काहीच नाही. मॅडम निघून गेल्या इथून. आमची एवढीच इच्छा आहे की शाळा प्रशासनावर 302चा गुन्हा दाखल करून तोपर्यंत आम्ही प्रेत ताब्यात घेणार.